आता आपण आहोत वेळणेश्वर बीचला आणि इतका सुंदर असा समुद्र किनारा आहे ना हा। खूप स्वच्छ, खूप निवांत, खूप शांत असा समुद्र किनारा तुम्ही माझ्या मागे पाहताय। इथे वेळणेश्वर बीचचा समुद्र किनारा तुम्हाला जर कधी फिरायला यायचं असेल ना तर तुम्ही डेफिनेटली फिरायला येऊ शकता। एवढा शांत आहे, इथे कोणतीही पार्किंग तिकीट वगैरे नाहीये, तुम्ही तुमच्या गाड्या इथे पार्क करू शकता। इथे ना अगदी बीचच्या बाजूलाच तुम्ही तुमच्या 2 व्हीलर 4 व्हीलर पार्क करू शकता आणि बीचला लागूनच ना खूप छान छान असे हॉटेल्स आहेत जिथे तुम्ही तुमचं लंच डिनर वगैरे करू शकता। मस्त असं व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही प्रकारचे फिश तुम्हाला इथे खायला मिळणार आहेत। आणि इथे हा जो एरिया आहे ना इथे तुम्ही तुमच्या 2 व्हीलर 4 व्हीलर पार्क करू शकता। अगदी मोठा स्पेस आहे पार्किंगसाठी आणि इथे गाड्या पार्क केल्यानंतर लगेचच इथून या स्टेअर्स आहेत, तिथून खाली जायचं आणि लगेचच बीचचा ॲक्सेस आहे। अजिबात चालावं वगैरे लागत नाही। आजूबाजूला ना अशा पद्धतीचे बरेच सारे छोटे छोटे हॉटेल्स वगैरे आहेत, छोट्या टपऱ्यात जिथे तुम्ही नाही का जेवू शकता, कोल्ड्रिंकच्या बाटल्या वगैरे घेऊ शकता। बीचला लागूनच म्हणजे हॉटेल स्वराज म्हणून आहे, यांच्याकडे तुम्हाला ना सगळ्या प्रकारच्या थाळ्या भेटतील आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ना तुम्ही जेवण जेवता जेवता बीचचा आनंद घेऊ शकता। बीचला लागूनच हे हॉटेल असल्यामुळे ना खूप छान असा व्ह्यू मिळतो ह्या हॉटेलमधून। आम्ही ना दुपारचं जेवण इथेच केलेलं आणि ना मस्त असा हा वाला व्ह्यू एन्जॉय करत आम्ही ते दुपारचं जेवण केलं होतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर काय काय व्हेज नॉन व्हेज मागवलेलं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे पुढे व्हिडिओमध्ये। पण त्याआधी ना आता आपण बीचवरती जाऊन धमाल मस्ती करूया। आजूबाजूचा परिसर बघून झालाय, आता आपण ना बीच एक्सप्लोर करूया। खूप सुंदर असा बीच आहे हा। चला तर मग लगेचच आता बीचवरती जाऊयात। या बीचवरती जाण्यासाठी ना अजिबात चालावं लागत नाही, बीचच्या बाजूलाच तुम्ही गाडी पार्क करू शकता आणि समोर अगदी अथांग पसरलेला समुद्र तुम्हाला पाहायला मिळेल। आता हा माझ्या मागे जो पूर्ण किनारपट्टा तुम्ही पाहताय ना हा संपूर्ण असा वेळणेश्वर बीच आहे। खूप शांत, सुंदर, निवांत आणि अतिशय स्वच्छ असा कोकणातला एखादा बीच तुम्हाला एक्सप्लोर करायचा असेल ना तर तुम्ही डेफिनेटली ह्यावाल्या बीचला व्हिजिट करू शकता। आता ना दुपारची वेळ आहे आणि दुपारच्या वेळी बीचवरती खूप कमी गर्दी आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ना तुम्ही इथे पाहू शकता बीच किती स्वच्छ आहे। कोकणात आल्यावरती आपण 2 बीच आवर्जून करतो, एक म्हणजे घागर बीच आणि दुसरा म्हणजे गणपतीपुळे। जर तुम्ही घागर बीचवर आलात ना तर तिथून फक्त 20 किलोमीटरच्या अंतरावरती हा सुंदर असा वेळणेश्वर बीच आहे। खूप सुंदर असा सनसेट तुम्ही इथून एन्जॉय करू शकता। आम्ही ना अगदी भर दुपारी आलो होतो तरी ना ह्या समुद्राच्या लाटांकडे नुसतं पाहत राहावं असं वाटत होतं। भर दुपारी आम्ही समुद्रात गेलेलो त्याच्यामुळे उन्हाचा कडाका जोरदार होता, भरपूर ऊन लागत होता आणि त्याचबरोबर ना ह्या समुद्राच्या लाटा अगदी सुख देत होत्या। घागर बीचला जसं राईड्स वगैरे असतात ना तसं इथे राईड्स वगैरे तुम्हाला मिळणार नाहीत, पण इथला समुद्र किनारपट्टा खूप स्वच्छ आणि खूप शांत निवांत आहे। भरपूर असं पाण्यात खेळल्यानंतर ना भूक सुद्धा तितकीच जास्त लागते, त्याच्यामुळे बाजूलाच असलेल्या स्वराज हॉटेलमध्ये आम्ही जेवण केलं। मस्त असं व्हेज नॉन व्हेज सुरमई थाळी, पापलेट थाळी सगळं काही मागवलं होतं। ह्या सगळ्यावरती अगदी भरभरून असा ताव मारला, सगळं जेवण अगदी अप्रतिम असं होतं। घागर जवळचाच ना अजून एक सुंदर बीच आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लोर करणार आहोत। तोपर्यंत आजचा व्हिडिओ कसा वाटला ना मला कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।